कर्नाटकातील सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवीची यात्रा झाली की शनिवारी कोल्हापुरातील ओढ्यावर रेणुका देवीची अंबिल यात्रा होते. त्यानुसार आज ही अंबिल यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडली. यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेस आघाडीनं देवीला ओटी आणि नैवेद्य अर्पण करून तिच्याकडे सर्वसामान्यांच्या हिताचं साकडं घातलं. या सरकारला सुबुद्धी दे आणि मत चोरीपासून त्यांना परावर्तित कर असं साकडं देवीला घातलं. कोल्हापूर जिल्हा शहर महिला काँग्रेसतर्फे आज आम्ही इथं आलेलो आहोत. यल्लमा देवीकडे आमचा असा साकडा आहे की राज्य सरकारला सुबुद्धी दे, निवडणूक आयोगाबरोबर संगनमत करून जी मतचोरी करत आहेत ते होऊ नये. महानगरपालिकेच्या निवडणुका आज तोंडावर आहेत. योग्य प्रतिनिधींना निवडून द्यायला हवं. टाकून मतचोरी होऊन इतर लोक निवडून येणे हे काही योग्य नाही. याचंच मागणं आम्ही आज देवीकडे मागत आहे. सध्या मत चोरीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. सरकार यावर कोणतंही उत्तर द्यायला तयार नाही. त्यामुळे आता रेणुका देवीच यावर मार्ग काढेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला. यावेळी नंदिनी वैद्य, पद्मजा भुरके, संदेश गुणाजी, नूतन वैद्य, कविता मोरे, शीतल शिंदे, हेमा पाटील, पूजा आरडे, सुहासिनी आयरेकर यांच्यासह आदी उपस्थित होत्या.